जीवनामध्ये दोनच प्रकारची माणसं अपयशी होतात. एक ती जी फक्त विचारच करत बसतात आणि दुसरी ती जी सुरुवात करतात पण शेवट करत नाहीत. एकदा अपयश आलं म्हणून खचून जाण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवून क्षमतेपेक्षा जास्त कष्ट करा. स्वतःला सिद्ध करण्याला वेळ द्या. मग बघा, ही वेळ ही तुमची गुलाम बनेल. जीवनामध्ये काही मोठं मिळवायचं असेल तर प्रयत्न करण्याचे मार्ग बदला, पण ध्येयासोबत समझोता अजिबात करू नका. आयुष्यात ज्याची अपेक्षा ठेवली आणि तेच मिळाले म्हणजे तुम्ही यश मिळवलं, आणि जे मिळालं आहे त्याच्यावर प्रेम करणं हाच तर खरा आनंद आहे. जर तुमच्याकडे प्रामाणिक कष्ट करण्याची जिद्द असेल तर माणसांनी भरलेल्या या जगात काहीच अशक्य नाही. कारण निसर्ग जर सोडला तर सर्वच माणसानेच तयार केलं आहे. संकटांपासून पळून जाणं सोपं असतं. आलेल्या प्रत्येक संकटातच जीवनाचं महत्त्व कळत असतं. संकटाला घाबरत बसणाऱ्याला काहीच मिळत नाही. मिळतं त्याला की जो संकटातच मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. आपली शिकार मिळविण्यासाठी वाघ एक पाऊल मागे जातो. तसंच आयुष्यात वाईट काळ आला तर शांत राहून विचार करा. कारण जीवनात संकटांबरोबरच आशेचा किरणही निर्माण झालेलाच असतो. जीवनात रिस्क घेताना कधीच घाबरू नका मित्रांनो. कदाचित जिंकालच आणि हरलात तर त्यातून नक्कीच चांगला धडा हा मिळतोच. जीवन जगण्याचे फक्त दोन मार्ग आहेत. एक म्हणजे जे मिळवायचं आहे त्याला मिळवाच, आणि दुसरं म्हणजे जे मिळालं आहे त्याला नेहमी जपा. जर तुम्हाला हरण्याची जास्त भीती वाटत असेल तर जिंकण्याची आशा करूच नका. कारण प्रयत्न करण्याआधीच मनानं हरलेली व्यक्ती कधीच जिंकू शकत नाही. जर कुणाच्या आयुष्यात पेन्सिल बनून तुम्ही आनंदाचे क्षण लिहू शकत नसाल तर निदान खोडरबर बनून दुसऱ्याचे दुःख पुसण्याचे प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा छोटासा व्हिडिओ परंतु तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल अशी मला अपेक्षा आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.